तर उद्या आहे चंडिकेची यात्रा. आमच्या नायगावमध्ये सगळ्यात मोठी यात्रा असते. तर त्या यात्रेनिमित्त आम्ही दरवर्षी रांगोळ्या काढतो. तर यावर्षी सुद्धा रांगोळ्या काढायला आलेली आहे. मी सर्वच आर्टिस्ट आले जुचेंद्रचे. तर यावेळेस रांगोळीचं प्रदर्शन आहे शैलेश पाटील आणि पंकज पाटील यांचा दोघांचं मिळून. तर मी रांगोळी अशी काढली आहे की सध्या जो लेटेस्ट विषय आहे, माझं रांगोळीचं काम सुरू आहे. अजून पूर्ण नाही झालेलं आहे. पूर्ण झाल्यावर दाखवेन मी तुम्हाला कशी काढली ती रांगोळी. तर मी इथे हनुमंत काढलेले आहेत आणि त्यांच्याजवळ प्रार्थना करणारे वानर की आमचं जंगल प्रश्न करू नका असं विषय आहे रांगोळीचा. तर रांगोळीचं प्रदर्शन उद्यापासून सुरू होत आहे. तर आणि खूप सुंदर रांगोळ्या केलेल्या आहेत. 3D रांगोळ्या सगळ्यात जास्त आहेत. तर नक्की बघा आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. रांगोळी काढता काढता आता सकाळ झालेली आहे आणि माझी रांगोळी कंप्लीट झालेली आहे. माझ्या रांगोळीचा असा विषय आहे की जे फॉरेस्ट म्हणजे जंगल तोड करतायत किंवा जंगल नाहीसं करतायत, झाडं तोडतायत. तर आता जे जंगल नाहीसं होते त्याचं कारण असं की लोकांना जागा कमी पडायला लागल्यात आणि माणसाची हौस पूर्ण होत नाही. त्याच्यासाठी आता जंगल तोड करतायत आणि त्या जंगलतोडीमुळे असं झालंय की वातावरणामध्ये खूप गरमी वाढली आहे आणि त्याच्यामुळे निसर्गाचा ऱ्हास होत चाललाय. तर माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्या प्राण्यांचा विचार न करता जंगल तोडते. तर याची शिक्षा त्यांना कधी ना कधी भोगायला लागेलच. तर असा माझा रांगोळीचा विषय आहे. तर त्याच्यामध्ये मी एक माकड दाखवलेलं आहे आणि मागे हनुमंत आहे. तर माकड हनुमंताकडे प्रार्थना करते की आता तूच काहीतरी वाचव. तर अशी ही माझी रांगोळी चंडिकेच्या यात्रेनिमित्त मी चंडिकेच्या पायथ्याशी काढलेली आहे. आणि माझी रांगोळी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.